गुड मॉर्निंग गाईस. थोडंसं घाईमध्ये आहे मी, मला तिकीट काढायला जायचे, खूप उशीर झाला आहे. भेटूया दादा थोड्या वेळाने. तर मित्रांनो, आता मी चाललो तिकीट काढायला छत्रपती संभाजीनगर वरतून, आणि आपली बाईक घेऊन मला जायचं आहे संभाजीनगर पर्यंत म्हणजे. आणि तिथनं मी पुढे जाणार ट्रॅव्हल्सने मुंबईला. एक काम आहे आणि तुम्हाला व्हिडिओ येईलच, आपला व्हिडिओ आल्यावर समजेल काय काम आहे. चला जाऊयात आता. घाई झाली मला थोडीशी, 11 वाजत आलेत. आता इथनं मला 3 तास छत्रपती संभाजीनगरला जायला लागतील, आणि त्याच्यानंतर इथनं पुढे बघू काय होतं ते. ब्लॉग आपला राहील म्हणजे थोडा शॉर्ट जरी झाला तर थोडा राग मानू नका गाईस. चला चाललो आता मी. एकटाच आहे. काढले तिकीट मित्रांनो. आपली गाडी 9:30-10 वाजेच्या आसपास आहे. आता मी चाललो बाईक घेऊन, मग तिथून पुढे मुंबईला जाणार आणि बाईक तिथेच ठेवणार आपल्या रिलेटिव्सच्या इकडे. आणि तिकडचं काम झाल्यानंतर परत वापस येणार, प्रज्ञाला बोलवणार आणि मग फिरायला जाणार. थोडंसं म्हणजे एक लग्न आहे, एक लग्न अटेंड करायचं आहे. आणि अफसोस की त्या लग्नाचा व्हिडिओ शूट नाही करू शकत, परमिशन भेटली नाही, म्हणजे नाही करू शकत, काहीतरी रिझन्स आहेत पर्सनल. चालेल, चला जाऊ. ती खूप झाली गाईज मला बघून. आता हिला एक चक्कर मारावं लागेल गाडीची. चल मामा चल चल. A few moments later. चला गाईस, वेळ झाला माझा निघायचा. इकडे छिछोरे पिक्चर लावलाय आणि माझं हेल्मेट साफ करून देते प्रज्ञा मॅडम. आणि आपल्याला छत्रपती संभाजीनगरला जायचं अगोदर, म्हणजे मला लवकर निघतोय. आता समजा 2 वाजलेत घरून निघायला, तर 3 तास लागतात मला पोहोचायला. म्हणजे 3 तास तिथे लागते पोहोचायला. आणि त्याच्यानंतर 9 ते 9:30ला काहीतरी मला हे बस आहे माझी, तिकीट काढलेलं मी मुंबईसाठी. सो त्याआधी आपण थोडंसं फिरून घेऊ. मला खूप इच्छा आहे मनापासून झरणा वगैरे बघायची. तर दुधना झरणा म्हणून इकडे आहे काहीतरी एक, सो मी ते बघेल. केसात हात घालायची सवय, सॉरी. चला जाऊयात आता फटफट. पाऊस येण्याची शक्यता दिसते. तर मी आता 1 ते 1.5 तासात पोहोचेल जालन्याच्या पुढे. 1.5-2 तासात पोहोचेल जालन्याच्या पुढे. तिथे ते लोकेशनवरती थोडंसं फिरेल, बघेल कसं आहे काय आहे, आणि मग जाऊ छत्रपती संभाजीनगरला जाऊ आणि रात्री निघाल मुंबईसाठी. चालेल, ब्लॉग्स बघत राहा. आणि तिकडे छोटं मोठं काम झाल्यानंतर म्हणजे परत येणार आहे मी. आपल्याला छत्रपती संभाजीनगरलाच लग्न अटेंड करायचं आहे. सो मग प्रज्ञाला मी म्हणजे मागून बोलवणार. मी तिकडून येणार आहे आणि प्रज्ञा इकडून येईल. मग आम्ही तिथे भेटू, 2-3 दिवस राहू, मग परत वापस आपल्या घरी. ओके, टाटा टाटा. माझा लाडू बघा. फक्त या व्यक्तीला खूप जास्त मिस करणार आहे मी. या छोटूशा जाम मला एवढी क्यूट स्माइल देते ना ही. काय झालं मम्मा? बाय कर मला, बाय कर मला, बाय कर कर बाय कर मला, बाय कर ना. हॅपी बर्थडे नाही पिल्लू, बाय कर. बाय. बाय म्हटलं की आता हिला वाटलं कुठं तर निघणार आहे. हेल्मेट साफ करणं चाललंय. पडशील रे टकल्या टकलू शाकाल. जायचं फिरायला. चला गाइस, बाय. चला धन्नो आपली धन्नो घेऊन. क्या हुआ? मेरा सामान तो तूने सब ले आना. हाँ जाओ. बाय मामा. बाय 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 बाय. पापा बाय पापा बाय. चला गाइस, उगा हॅपी सीन आहे, इमोशनल होऊन जाईल. 2 दिवसासाठी चाललोय. चला बाय. जालना आलाय. जालना माझा कॅमेरा घाण आहे. हालत खराब झाली काही. जालनापर्यंत पोहोचलो तर हवा टाईट झाली. आता गाडी चालवून थोडा चाय वगैरे पिऊयात कुठेतरी, आणि मग पुढचा प्रवास सुरू करूयात. अजून 70 किलोमीटर जायचं आपल्याला. ओके गाईस, चला चाय पिऊयात आणि खाऊयात क्रीम रोल. इकडे आपली गाडी लावली आहे मी. आणि मला एक जस्ट आता चाय पिऊन गेला एक माणूस. तो म्हणे गाडी कितीला पडली, मस्त गाडी आहे. कॉम्प्लिमेंट दिली मला, मस्त बरं वाटलं थोडं. चला चहा पिऊ आणि पुढचा प्रवास सुरू करू. मला वाटतं ते आता मी सर्च केलं, तो एक झरणा होता कुठला तरी, तर तो खूप लांब दिसतो, 1 तासावर दाखवतोय. जर आउट ऑफ म्हणजे दुसऱ्या बाजूला असेल ना,
म्हणजे दुसऱ्या दिशेत जर जायचं असेल तर मग कॅन्सल होऊ शकतं आपलं. जर रस्त्यात जर आपल्याला भेटला झरणा तर जाऊयात. सेंटर याचा ऑनलाईन कंप्लीट करायला लागते. याचं संभाजीनगरला आहे. क्लिअर व्हाईट ट्रान्सपरंट सेल्फी स्टिक. जालना गाईज, जालन्याला खूप महाग बोलताय सेल्फी स्टिक. आता डायरेक्ट मुंबईलाच जाऊ, तिथे भेटा आपल्याला स्वस्त आणि मस्त. चला निघूयात. टायमिंग अप 3:30 वाजलेत. हॅलो गाईज, एंटर केलेला आहे आपला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि आधी आपली झाले पोचलो गाईज छत्रपती संभाजीनगरला. ते इथे घेऊयात सेल्फी स्टिक. ओके, कवर पण चेंज करायचे. खूप कंटाळा आला, जाम पूर्ण बॉडी पेन व्हायला लागले आहे बाईक चालून. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. इकडे उडान पूल आहे हा, तिथे थांबलो आहे मी. ट्रॅव्हल्सचा वाट बघत आहे आणि खूप छान वाटते. मला खूप आवडते असं फिरायला, खूप मजा येते. बघा लाइटिंग सिटी. आय लव्ह सिटी गाईज. लवकरच देव करू लवकरच शिफ्ट हो आपण. थोडेसे सिच्युएशन थोडी खराब आहे सध्या. होपसो सगळं ठीक झाल्यावरती मग आपण शिफ्टिंग करूयात. ओके चला, बसची वाट बघतो. अजून अर्धा तास आहे बस यायला. मी थांबलो इकडे. मला ॲक्च्युली माहीत नाही बस येते तरी कुठे नक्की. आता मग विचारून करतो मॅनेज. किती छान लाईट आहे यार या सिटीमध्ये. अशी लाईट असं माणूस काळा असला तरी गोरा दिसतो. बघा मी एवढा काळा माणूस ते गोरा दिसायला लागला. इकडे बसतो, इकडे बस त्या साईडला उभं राहणार, पण तिकडे बेंच नाहीत म्हणून इकडे बेंच आहे. ते इकडे बेंचवर येऊन बसलो होतो. म्हणजे थोडं 1-2 सेल्फी काढू इथे. आता यायल्यावरती बस जाऊयात आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे हा. चालेल चला, मला एक कॉल आला आहे. A few moments later. गाईस बस थांबले जेवायला इकडे कुठल्या तरी हॉटेलवरती. थोडीशी झोप लागली होती मला. उठलो आता काहीतरी स्नॅक्स खाऊ, कारण मी ऑलरेडी जेवलो आहे. हो किती सारे देव आहे तिकडे. नाईस. हे काही चॉकलेट आणि सगळं घेतलं खायला. पार्सल घेतलं. निघते गाईस बस. मला वाट बघावं लागत आहे आणि इकडे कोक पिते. एकटं ट्रॅव्हल करणं खूप जास्त बोरिंग आहे. झोप येते. बोलायला प्रयत्न करा सोबत असते जरा बरं वाटलं असतं, पण जाऊ दे काय हरकत नाही. तर गाईस बाय टेक केअर. ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आता मी सध्या बोरवलेलं आहे आणि आता नेक्स्ट ब्लॉग फिरायचा राहणार आहे. इथून पुढे आता आपल्याला फिरायला जायचं आहे. पुढे जायचं आहे तर ते नेक्स्ट ब्लॉगमध्येच तुम्हाला समजेल की पुढे फिरायला चाललो आहे मी. ठीक आहे चला. छोटासा ब्लॉग होता, ट्रॅव्हल ब्लॉग होता हा, म्हणून छोटासा होता. तुम्हाला बोर पण नाही हो म्हणून छोटासाच मी शूट केलं, जास्त नाही केलं. चालतंय चला, भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. इंस्टाग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, फॉलो नक्की करा. इकडे इकडे बस थांबल्या माझी नॅशनल पार्क जवळ. त्या नॅशनल पार्कला पण मी गेलो फिरायला, पण मी त्या दिवशी ब्लॉग शूट नाही केला कारण पाऊस होता. फोनमध्ये चार्जिंग नव्हते आणि वाटलं जाऊ दे एक दिवस बिना ब्लॉगचं फिरूयात, त्यामुळे ब्लॉग नाही शूट केला. पण आज करूयात. चला जस्ट फ्रेश झालं, ब्रश वगैरे केलं आणि पित आहे मी चाय. ओके आणि काहीतरी मागवले, मलाच नाही माहीत मी काय मागवलं. हॅलो गाईस, कवर शॉपमध्ये परत कवर घ्यायला आपल्या आयफोनसाठी आणि सेल्फी स्टिकसुद्धा आता इथनं घेत आहे मी बोरवलीमधनं.
स्वस्त पडते. कवर पण एकदम मस्त केलं ना, मग तुम्हाला दाखवतो मी. हे कवर घेतलंय मी जस्ट, एकदम मस्त आहे बघा. आणि सेल्फी स्टिक घेतोय.